आजूबाजूने खूप चिपकते आणि तळाशी घट्ट असा थर तयार होतो. म्हणून आज मी तुम्हाला परातमध्ये बासुंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता या परातमध्ये मी बासुंदी बनवलेली आहे, पण आजूबाजूला किंवा तळाशी चिकटलेला थर नाहीये, असं वाटत पण नाहीये यात मी बासुंदी बनवलेली आहे ते. तर या रक्षाबंधनला भावासाठी काय गोडधोड बनवायचं हे सुचत नसेल तर ही पारंपरिक रेसिपी करून बघा. आता इथे मी एक पसरट परात घेतलेली आहे. परात का? परातमध्ये दूध हे लवकर आटते आणि ती उकळून ओतून बाहेर येत नाही आणि साय पण छान जमा होते आणि बासुंदी तुमची लवकर तयार होते, त्यामुळे गॅस पण वाचतो आणि वेळ पण वाचतो. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यासोबतच माझ्याकडे मलई जमलेलं दूध पण होतं, ते पण मी यात टाकणार आहे. मलईवाल्या दुधामुळे बासुंदी छान घट्ट येते. तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि जर तुम्ही कढईमध्ये बासुंदी कराल तर तुम्हाला सतत ती हलवत राहावी लागते, खाली तळाला लागू नये म्हणून. पण परातमध्ये बासुंदी करताना तुम्हाला सतत हलवायची गरज नाही आहे, अगदी हलवाईसारखी. तुम्ही अधूनमधून हलवलं तरी चालेल. तर या ठिकाणी मी साईडला असा चमचा ठेवून दिलेला आहे. जसं जसं दुधाला उकळी येईल आणि सायचा एक लेयर बनत जाईल, तो मी दुधामध्येच पुन्हा चमच्याने मिक्स करत राहील. आणि सुरुवातीपासूनच आजूबाजूला जी लेयर जमा होते थरीची ती काढून तिला दुधामध्ये मिक्स करत राहायचंय. एक मध्यम आचेवर दुधाला आटू द्यायचं आहे. तर एका साईडला आपलं दूध आटत आहे, तोवर आपण इथे पुरीची तयारी करून घेऊया. पुरीसाठी मी इथे गव्हाची कणिक घेतलेली आहे, त्यात मी बारीक रवा टाकणार आहे आणि त्यासोबतच टाकूया चवीपुरता मीठ आणि मऊ पुरी येण्यासाठी टाकूया थोडंसं तेल. आणि आता याला घट्टसर असं मळून घेणार आहे मी. अशा प्रकारे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता दूध हे थोडं आटलेलं आहे. तर थोडंसं दूध आटल्यानंतर यात आपण टाकूया 1 वाटी साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, तुम्हाला गोड कसं आवडतं त्यानुसार. आणि साखर टाकल्यानंतर यात मी टाकणार आहे केसरच्या 7 ते 8 काड्या, ज्याने बासुंदीला छान रंग येईल. आता तुम्ही बघू शकता की यात केसरचा रंग छान उतरलेला आहे, साखर पण पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण यात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. मी बदाम, काजू हे कुटून घेतलेले आहेत. कुठल्याही गोड पदार्थामध्ये जायफळ हे टाकल्याने त्याची चव अजून वाढते आणि त्याचा सुगंध पण छान येतो. आणि यासोबतच आपण टाकतो वेलची पूड. वेलची पूड पण खूप छान लागते बासुंदीमध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण जेवढं दूध घेतलेलं होतं त्याचा अर्ध झालेलं आहे दूध, पूर्णपणे शिजलेलं आहे, आटलेलं आहे दूध. तर इथे तुमची बासुंदी तयार आहे आणि खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही ठेवायची आहे. आणि आता इथे मी छोटे छोटे गोळे बनवून पुरी लाटून घेणार आहे. पुरी लाटताना थोडंसं तेल लावून घेते पाटाला आणि अशा प्रकारे तेल लावून छोटे छोटे पुऱ्या लाटून घेणार आहे. अशा प्रकारे एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर एक एक करून आपण आता पुरी तळून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे छान पुरी अशी टम्म फुगते, कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे. आणि जी कणिक मी मळून घेतलेली होती ती थोडा वेळ मी झाकून ठेवलेली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरी बनवण्यासाठी घट्टसरच अशी कणिक मळायची आहे, तेव्हाच तुमच्या अशा छान टम्म फुगलेले पुऱ्या येतात. तर अशा प्रकारे मी बाकी ज्या पुऱ्या आहेत त्या पण तळून घेणार आहे. तर इथे आपली घट्टसर अशी पारंपरिक पद्धतीने बनवलेली बासुंदी तयार आहे. तर या रक्षाबंधनला तुम्ही पण अशी
गोडधोड बासुंदी बनवा आणि आपल्या भावाला खुश करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खुश राहा, मजेत राहा. हॅपी रक्षाबंधन.